नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल। ज्या सवालाच्या अनुसार 30 नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 3000 होणार अथवा नाही। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की 30 नोव्हेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा 3000 होणार अथवा नाही। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। जर व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला व आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटला तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर व्हिडिओला त्या क्षणी लाईक करून टाका। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की इथून 30 नोव्हेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा 3000 होणार अथवा नाही। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की 30 नोव्हेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 3000 अथवा नाही। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दिवाळीनंतर सुधारून सध्या जी लेव्हल आहे ती 2000च्या आसपास पोहोचली। आता दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव सुधारण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची आवक आहे ती या ठिकाणी प्रचंड घटली। काही ठिकाणी तर कांद्याची आवक तब्बल 40% घटली आहे। याच्यामुळे दिवाळीनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना दिसला आहे। जर इथून 30 नोव्हेंबर पर्यंतचा विचार केला तर कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही थंडीमुळे प्रचंड वाढणार आहे। 15 नोव्हेंबर नंतर भारतातून बाहेरील देशामध्ये कांद्याची निर्यात ही प्रचंड वाढणार आहे आणि देशामध्ये खरीप कांदा उत्पादन कमी झाल्यामुळे मागणी व पुरवठ्यात 15 तारखेनंतर प्रचंड गॅप निर्माण होणार आहे। आणि बिहारच्या निवडणुका 11 नोव्हेंबरला संपणार आहेत, निकाल 14 नोव्हेंबरला लागणार आहे। म्हणजे जे एक सरकारचं सुद्धा कांद्यावरती नियंत्रण आहे ते सुद्धा 15 नोव्हेंबरच्या आसपास संपणार आहे। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इथून 30 नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात 100% तेजीही येणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एकच प्रश्न उद्भवतो की या तेजीमध्ये 15 नोव्हेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार, तो 3000 होणार अथवा नाही। तर लक्षात घ्या, मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे त्यामुळे 15 नोव्हेंबर नंतर देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो 100% 2500 पार पोहोचणार आहे। परंतु अति अनुकूल परिस्थिती आली तरच कांद्याचा बाजारभाव हा 3000 पर्यंत 30 नोव्हेंबर पर्यंत पोहोचू शकतो। अन्यथा कांदा बाजारभाव 3000 होण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी कमीत कमी डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे। म्हणजे माझी गट फिलिंग म्हणते की कांदा भाव 2500 पर्यंत जाईल पण 3000 पर्यंत जाणार नाही, त्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल।
जर आपल्याला या ठिकाणी पैशाची आवश्यकता लगेचच आहे, कांदा विकायचा असेल तर 15 नोव्हेंबर नंतर विका, थांबू शकत असाल तर डिसेंबर महिन्यात विका, ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कसा राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.